अभिषेक कैसे कैसे वो अन्ना कुठे सोडलं इंग्रजीला ए आप हो हे मोबाईल मोबाईल सोलापूरच्या नातीवर ज्या पद्धतीचा अमानुष पद्धतीचा अत्याचार काल झाला पुणे जिल्ह्यातल्या नरसापूरमध्ये, खरंच माणुसकीला काळिमा बसेल अशा पद्धतीचं कृत्य घडलंय। खरं तर तो आरोपी याआधी सुद्धा याच गुन्ह्यामध्ये आरोपी असताना सुद्धा तो मोकाट बाहेर आला आणि कदाचित त्याच वेळेस त्याला शिक्षा झाली असती तर या चिमुकल्यावर एवढा मोठा अन्याय होऊ शकला नसता। पण आपली समाज व्यवस्था इतकी बोटड होत चालली आहे का काय, न्याय व्यवस्था एवढी लोकांना बोटड होऊन न्यायच देऊ शकणार नाही काय, अशावरचा विश्वास लोकांचा उठत चाललाय। पण मला अजून एक घटना जी एकनाथजी शिंदे साहेबांनी बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं एक चांगला निबंध लिहून तिथं घटनाक्रम तयार करून तिथं तुम्हाला माहिती आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं आता आम्हाला अपेक्षा आहे की सोलापूरला बदलापूरच्या धर्तीवरचा न्याय सोलापूरच्या आमच्या लेकीला मिळाला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती। कुठेतरी तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदेने निबंध लिहिलेला आहे, ते पहिल्यापासूनच ठरलं होतं का कशा? मी एवढंच सांगतो, लोकांना न्याय देण्याकरता आपल्याला काय करावं लागतं ते करायची तयारी राज्यकर्त्यात असली पाहिजे। तुम्हाला माहित आहे तिथं त्या मुलीच्या आईबापाच्या काळजात काय झालं असेल ते दुःख जर आपण समजून घेतलो तर कायदा हातात तुम्ही स्वतः पत्रकार सुद्धा घ्याल आणि ऐकत असलेली जनता सुद्धा घेईल। ही भावना आपल्यात असल्यानंतर आपल्याला न्याय देण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत असतील। आता आपण चोपाड भागातून आपल्या भागातल्या या परिसरातल्या महिलांच्या वतीनं पुरुषांच्या वतीनं आम्ही निषेध कॅन्डल मार्च काढून पुन्हा एकदा इथं चोपाडात हे करतोय। मधले सारखा फक्त काल सुद्धा आम्ही एक सभा झाली आणि संध्याकाळी टीव्ही लावला तर पुन्हा त्या ठिकाणी बीडला नांदेडला असेच प्रकार घडत नाहीये। आणि अशा वेळी खरंच सांगतो, माझ्या घरातला माझा नातू मला विचारतो, सोलापूरच्या ज्या नातीवर जो अत्याचार झाला, ज्या दुष्टकर्मांनी तो अत्याचार केलाय त्याला ताबडतोब त्याला त्याची केलेल्या कर्माचे फळ मिळाला पाहिजे। कारण आज आपण बघतोय की सोलापूर शहरामध्ये एक प्रकारचं वातावरण एवढं दुःखी आहे की आपल्या गावची एक नाती तिथं शाळेच्या सुट्टीच्या वेळी तिथं गेलं असताना असं कृत्य घडलं तिच्यावर। आणि ही कुठेतरी ह्या राज्यामध्ये हा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, शाहू फुलेंचा हा राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा कधी पूर्वी घडलं त्यावेळी महाराजांनी काय काय सजा दिले हे आपण सगळ्यांनी सातत्यानं लोकांना सांगतो। पण आज आपल्या राज्यामध्ये असं लहान मुलावर अत्याचार होत असताना या सोलापुरातली जनता आज स्वस्थ बसणार नाही आहेत। या सोलापूरच्या शहराच्या लोकांना न्याय पाहिजे आहे। हे न्याय त्यांना त्या मुलीच्या ज्यांनी काही दुष्कृत केलंय त्याला ताबडतोब त्याचा निकाल लावून फाशी द्यावं असं या सोलापूर शहराच्या प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे। आपण शासनाकडे मागणी करताय आता आपण शासनाकडे ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणसाला विचारलं तरी तोच म्हणणार आहे की आम्हाला न्याय हवाय आणि ही घटना एवढंच नाही तर ही घटना पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी एक चांगला कायदा आणायला पाहिजे, कडक कायदा आणायला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे, आमचीही मागणी। अभिषेक कैसे कैसे वो अन्ना कुठे सोडलं इंग्रजीला हे आप हो नराधमाला असं शिक्षा झाली पाहिजे की आणि त्याला कोणताही वकील नाही मिळाला पाहिजे आणि जे त्याला हे देते ना जामीन त्याला पण ठेचला पाहिजे आणि त्याला काही जामीन बिमीन काय मिळालं नाही पाहिजे। लेकर ते किती लहान जीव त्याचं काय म्हणलं असेल त्या लेकराचा जीव
आणि आमच्या लेकरं पण आम्ही कसं सोडून जायचं? आम्ही पण सगळे जॉबला जातात. महिला पण सुरक्षित नाहीत. आता अगोदर वाटत होतं मोठ्या मुली मोठ्या झाल्या तर हे नाही, पण आता जन्मल्यापासूनच मुलींना हे आहे ना, मग त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे.